जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांच्या विधानावर व्यक्त केले मत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांच्यातर्फे होत असलेल्या विधानावर बोलताना महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना बोलण्याचा अधिकार आहे। महाविकास आघाडीत आम्ही एकमेकांवर बंधन घालत नाही आणि तरी देखील आम्ही एकत्र आहोत असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरपूर येथे बदल घडवायचा आहे असं म्हणत आपल्या भाषणादरम्यान शिरपूरकरांना तुम्ही आमदार अमरीश पटेल यांचा विरोधात मतदान करत नाहीयेत असं म्हणत आपल्याला फक्त काशीराम पावरा यांना बदलायचं आहे असे विधान जयंत पाटील यांनी केले आहे। बदल करायचा आहे। तुम्ही काय अमरीश पटेलांचे विरोधी मतदान देत नाहीये, ते काशीराम पावरा आहे त्यांना बदलायचं। अमरीश पटेलांची लढाई नाही आहे, ते विधानसभेला उभे राहणार आहेत का? अमरीश पटेल आपल्याला काशीराम पावरांचा बदल करून नवा आदिवासी माणूस मुंबईला पाठवायचा हा विचार मनात ठेवा। आणि आतापर्यंत अमरीश पटेलांचं सातत आपण ऐकतच आलोय, ते म्हणतील त्यालाच आपण पाठवत आलो विधानसभेत। एकदा बदल करा। मगाशी सांगितलं तसं हत्तीला 20 वर्ष झालेली आहे, आता हिसका द्यायची ही वेळ आहे। आणि 2024च्या विधानसभेत शिरपूरमध्ये परिवर्तन करून दाखवा। तुमच्या या परिवर्तनाने या शिरपूरकरांना नवा विकास दाखवण्याचं काम आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी 100% करेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। तसेच आपली लढाई अमरीश पटेल यांच्याशी नाही तर आपल्याला शिरपूर मतदारसंघातील आदिवासी दुसरा चेहरा द्यायचा आहे असे विधान जयंत पाटील यांनी करत आमदार अमरीश पटेल यांच्याबाबत मावळ भूमिका घेतल्याचे देखील बघाव्यास मिळत आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार अमरीश पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यामुळेच भाजपा आमदार अमरीश पटेल यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मवाळ भूमिका आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। धर्माधर्मात वाद व्हावेत आणि महाराष्ट्रात गोंधळ निर्माण व्हावा असा प्रयत्न काही जण करीत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी लावला आहे आणि सत्ताधारींचा याला पाठिंबा आहे। त्यामुळेच नाहीतर आतापर्यंत अशा विधानांवर गुन्हा दाखल झाला असता असा आरोप देखील जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर लावला आहे। आपली सत्ता जाणार आहे त्यामुळे जाता जाता शेवट काहीतरी गोंधळ निर्माण करायचा असा प्रश्न सत्ताधाऱ्यांतर्फे करण्यात येत असल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर लावला आहे। Audio Jungle.